नमस्कार, मी विलास बडे. यूथ कोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचं यूथ कोर्ट भरलंय मराठवाड्यातल्या परभणीमध्ये. हेच ते परभणी आहे जे राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखलं जातं. आणि या परभणी शहरातलं शिवाजी महाविद्यालय, जे महाविद्यालय नॅकच्या A+ अशा वर्गश्रेणीत आलेलं आहे. आणि याच महाविद्यालयातले हे सगळे तरुण इथं जमलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचा राजकीय फैसला करण्यासाठी या यूथ कोर्टमध्ये. आजच्या या यूथ कोर्टचं कामकाज पाहण्यासाठी शिवाजी महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर बाळासाहेब जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या यूथ कोर्टाचं न्यायाधीशपद स्वीकारावं. कोर्टाचं कामकाज सुरू करण्यात येत आहे. दोन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिनचा वादा केला आणि ते सत्तेत पोहोचले. देशातल्या जनतेनेही त्यांना बहुमतानं सत्तेत पोहोचवलं. 4.5 वर्षात जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? मी बिलकुल समाधानी नाही. ज्या नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की मी सत्तेवर येताच 2 कोटी रोजगार देईल, पण GST लागू केली आणि 15 लाख रोजगार कमी करण्याचं काम ह्या मोदी सरकारनं केलं. सोबत जे नरेंद्र मोदी सत्तेवर यायच्या अगोदर पाकिस्तानवर गरळ ओकायचे आणि 17 बनायचे, त्यांनी जर एक मुंडकं चिरलं तर आम्ही 100 मुंडकं चिरू. पण आज जे सांगितलं ते तिकडे जाऊन बिर्याणी खातात. जे शेतकऱ्यानं रक्ताचं पाणी करून ऊसाचे कारखाने उभे केले, ऊस उगवला, त्या कारखान्याचा ऊस घ्यायचा सोडून हे पाकिस्तानहून ऊस मागवतात. हे कुठला न्याय आहे? सरकारमध्ये यायच्या आधी GDPचा विरोध केला, GSTचा विरोध केला, मनरेगाचा विरोध केला आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्याच योजना परत त्याच राबवल्या. मग आम्ही तुम्हाला निवडून का दिलं की तेच योजना तर काँग्रेस राबवत असेल तर? खरं तर 4.5 वर्ष आज या सरकारला होत आहेत. आज हे सरकार सत्तेवरती येऊन खऱ्या अर्थानं देशातली आज न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आज बिघडलेली आहे. फसव्या घोषणा करायच्या आणि लोकांना मोठी मोठी स्वप्न दाखवली. जे पाहिलेली स्वप्न असतात झोपीमध्ये तीच खरी होत नसतात हे जनतेला आता कळालेलं आहे. आपला दादा म्हणला कर्जमाफीचं झालंय कसं? कर्जमाफी आज रुपयाही कोणाची कर्जमाफी झालेली नाही आणि शासनानं कर्जमाफीचे 52 GR काढले. अरे शासनाचा GR आहे म्हणजे होतं 72 किलो की रे, एक बार आला GR आला, त्याच्यात काय बदलायचं? सकाळून एक GR, दुपारून एक GR, 52 GR कर्जमाफीचे बदललेत आणि आजपर्यंत ही अर्ध्याच्या वर लोकांना ती कर्जमाफी भेटलेली नाही. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना व भाजपने सत्ता बळकावली त्याच राम मंदिराचा मुद्दा डबल काढून आहे. कारण आपल्या देशामध्ये 1 मिनिटाला एका शेतकरी आत्महत्या करतो. 2009चा रिपोर्ट आहे. पण आता सीता मैया भी परेशान है, बीजेपी के पाप से सारे पैसा खा गए मेरे पति के नाम से, सीता मैया भी कहती होगी. आपण घेऊया उत्तर. महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारनं रोजगाराचं फार मोठं आश्वासन दिलं होतं. अनेक वर्षापासून बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि मग युवा वर्गाला असं वाटलं की आता मोदी सरकार आल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थानं रोजीरोटीचा सवाल त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. कारण की जर रोजीरोटी मिळाली तरच खऱ्या अर्थानं आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो. एक विचारवंत म्हणतो जर का रोजगाराचा हक्कच नसेल तर अख्खी दुनियाच व्यर्थ आहे. आणि म्हणून त्या अर्थानं जर विचार केला तर मोदी सरकार आल्याच्या नंतर सर्वांनाच रोजगार मिळेल अशा प्रकारचं एक आशादायी वातावरण निर्माण झालं होतं. उलट झालं. फसवणूक झाली मोदी सरकारमुळे तुमची. 100% फसवणूक झाली. फसवणूक झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता दिल्यामुळे रोजगार मिळेल असं आश्वासन दिलं गेलं होतं, पण रोजगार मिळाला नाही असं या तरुणांचं म्हणणं आहे. खरंय. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सरकारनं ज्या पद्धतीचे वादे केलेले होते त्या वाद्यांना एक प्रकारे कुठेतरी लोकांना भुरळ पाडण्याचं काम केलेलं आहे. कारण ज्या महिला मुद्द्यांचं बघा तुम्ही, एकीकडं आपण शबरीमाला प्रकरणाकडे जाऊ. शबरीमाला जर हाजी अली दर्ग्यामध्ये जर प्रवेश करत असताना महिला जर प्रवेश करत असतील तर त्यावेळेस महिलांच्या अस्मितेचा मुद्दा बनला जातो, महिलांच्या अधिकाराचा मुद्दा त्यावेळेस जागृत होतो. आणि त्याच बाबतीत शबरीमालामध्ये जर महिला जात असतील शबरीमाला मंदिरात, तिथं यांचा धार्मिकता कुठेतरी जागृत होते आणि त्याचा विरोध करायला लागतो. मग इथं विसंवादाची भूमिका, इथं कॉन्ट्रास्टिंग तुम्हाला वाटत नाहीये का? एक निपक्षपाती बघायचं झालं तर म्हणजे आपल्याच हिशोबानं आपल्या फायद्यासाठी धर्म आणि जातीची समीकरणं लावायचीत का? या NDA सरकारनं मुळात तेच केलेलं आहे. तुम्हाला हे सगळं पटतंय? ज्या पद्धतीने विरोधकांकडून हे सगळे अत्यंत खणखणीत आरोप करण्यात आले. मी 3 मुद्द्यावर बोलेल.
एक तर पहिली गोष्ट कर्जमाफी विषयावर माझ्या मित्रांनी मत मांडलं, पण कर्जमाफी करताना फक्त विचार करतात की आम्ही कर्जमाफी केली. आजचीच बातमी आहे, 45,000 रुपये शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणून सांगितली होती, 35 रुपये कमलनाथ सरकारने त्यांच्या खात्यात जमा केलेत. कर्नाटक सरकारमध्ये सुद्धा तेच केले. कर्जमाफी फक्त ही एक खोटी असे आश्वासन देऊन सांगायचं की आम्ही कर्जमाफी केली, आणि राहुल गांधींनी जे जाहीर करून सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार, हे निवडणुकीसाठी दिलेलं त्यांनी एक पोकळ आश्वासन आहे. मग भाजप ही तेच करते, काँग्रेस राष्ट्रवादी तेच करते? नाही, भाजपांनी कधीही सांगितलं नाही की आम्ही कर्जमाफी करून तुम्हाला करू. 5 वर्षासाठी पण नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत. कारण की या 5 वर्षामध्ये जेवढे राष्ट्रीय महामार्गाचे वेगानं आणि जास्तीत जास्त राष्ट्रीय महामार्ग जर बनलेले असतील तर ह्याच 5 वर्षामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम झालेलं आहे. आणि राहिला प्रश्न राष्ट्रीय लोहमार्गाचा, सगळ्यात जास्त रेल्वे ट्रॅकचं काम जर कोणत्या पंचवार्षिक ह्याच्यामध्ये सत्तेमध्ये झालेलं असेल तर याच 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त ट्रॅक आणि त्यासुद्धा विद्युतीकरणाचं सुद्धा काम झालेलं आहे. भारताची ट्रेन ही आधुनिकरित्या ट्रेन झालेली आहे. परभणीतल्या रस्त्यांची अवस्था काय? परभणी काँग्रेस सर परभणीच्या रस्त्याबद्दल जर विचार केला तर काँग्रेस महानगरपालिका आहे इथं, त्यामुळे महानगरपालिकेनं आधी शहरातले रस्ते करावे. माझ्या मित्राने उपस्थित केला मुद्दा रोजगार निर्मितीचा. भारतामध्ये एवढी जनसंख्या आहे, रोजगार निर्मिती करणं मुळात अवघड आहे, पण स्टार्टअप इंडिया, मेकअप इंडिया अशा माध्यमातून आपल्या तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देऊन तुम्ही स्वतः नोकरी करा आणि दुसऱ्याला नोकरी द्या, अशा प्रकारची संकल्पना वापरून नरेंद्र मोदी पुढचा गोष्ट. आता हे म्हणतात 1 बदले 10, तर मग सर्जिकल स्ट्राईक काय, आणि यांना सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ पाहिजे, तिथं आम्हाला लढायला जायचं का व्हिडिओ करायला जायचं हे विचारा त्यांना. सर, माझ्या मित्राने आता मुद्दा उपस्थित केला होता की नरेंद्र मोदी साहेबांनी विविध देश दौरे केले, परंतु त्याचा फायदा आपण जर पाहितला, ओव्हरलूक केलं तर पूर्ण जगाच्या पाठीवर जर पाहितलं तर आपलं आंतरराष्ट्रीय जे राजकारण आहे ते एकदम सुधारलेले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आपल्या देशाचे सुधारलेले आहेत बऱ्याच देशांचे सोबत. मोदींच्या संदर्भातले अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी 3 मुद्दे मांडले होते. पहिले म्हटले आम्ही एम्प्लॉईच्या ऐवजी स्किल देऊ. मुद्रा लोन मध्ये 92% कर्ज असे आहेत की ते फक्त 20,000च्या खाली मंजूर झालेत. 20,000मध्ये कोणता उद्योग होतो? पहिली गोष्ट ती. सर्जिकल स्ट्राईकचं ते म्हणतायत, सर्जिकल स्ट्राईक माहीत होती का? सर्जिकल स्ट्राईक माहीत करून दिल्याबद्दल धन्यवाद, कारण लष्कराचं क्रेडिट घ्यायचं काम आम्ही करत नाही. इतिहासात थांबा, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हा, इतिहासामध्ये लष्कर प्रमुखानं पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली. अशी प्रेस कॉन्फरन्स घेणं योग्य वाटतं का लष्कर प्रमुखांनी? दुसरी गोष्ट, आपण त्याचं उत्तर घेऊ. ह्यांनी आता सांगितलं की परभणी महानगरपालिकेने रस्ता बांधला पाहिजे. अरे येडे हो, परभणी महानगरपालिकेमध्ये ते महापौर करण्यासाठी बीजेपीने सपोर्ट केला. हे कुठं झोपले होते का तेव्हा? हे झोपले होते का? यांचा आंतरराष्ट्रीय संवाद एवढा चांगला प्रकारे आहे की राफेलची किंमत, हिरोचा प्रेम आणि राफेलची किंमत या दोघांचं आजपर्यंत काही कळालेलं नाही. ठीक आहे, एक मिनिट मी त्यांच्याकडे जाऊ. अगदी पटापट. याच्यामध्ये त्यांनी केलेलं ते धाडस आहे हे मी मान्य करतो, पण त्याच्यावर राजकीय किती त्यांनी फायदा घेतला हे पण महत्वाचं आहे सर. आणि त्याच्यानंतर त्या दहशतवादी घटना रुकल्या का हे पण महत्वाचं आहे. आणि त्याचा त्यांनी धप्पा दिला, जीवाचा प्राण लावून धप्पा दिला, त्याचा राजकारणी उपयोग किती केला हे पण सर महत्वाचं आहे. आता झालं सर्जिकल स्ट्राईक याच्या आधी सुद्धा झालेले आहेत. नाही झाले अशी गोष्ट नाही. थांबा, कधी झालं नाहीत हे तुमचं अज्ञान आहे. हे ठीक आहे. आपण बघतो सर्जिकल स्ट्राईक करून इथं युद्ध भडकेल की का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी मुद्दा उपस्थित असा केला होता की बांगलादेश फाळणीच्या वेळेस सैनिक पाठवणं आवश्यक होतं, परंतु यांना हेही सांगणं मला आवश्यक वाटते, जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उरी येथे अटॅक केला त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिक पाकिस्तानच्या सीमेत घुसून त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक करून आले. अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक इथंच सुरू झाली अशी परिस्थिती आहे. माझे 2 प्रश्न आहेत सर, की हे जे आंबेडकरांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करत आहेत, तर हे जे पैसा आहे हजारो कोटीची उलाढाल फडणवीस सरकार आणि मोदी सरकार करत आहे, यापेक्षा ते जर शिक्षणावरती आणि आरोग्यावरती जर खर्च केला तर याचा फायदा होणार नाही का? बर, आपण मत घेऊयात. यांनी मुद्दा असा मांडला की स्मारक करायची गरज नाहीये, ते लोकांना पैसे दिले पाहिजेत.
कसं आहे सर, हे आपला जो कार्यक्रम आहे आज शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आहे. गेली 3 वर्ष झाले सर, मुलांना स्कॉलरशिप भेटलेली नाही आणि ईबीसी पण भेटलेली नाही. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आज शिक्षण सोडा द्यावं लागायलंय सर. त्यामुळे स्मारक न बांधता हे विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप आणि ईबीसी देण्यात यावी तात्काळ. दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी माझा मित्र बोलला की या सरकारनं रस्ते आणि महामार्ग केलेले आहेत. माझ्या मित्रा, तुला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की सरकार रस्ते बनवत आहे, परंतु 40%च फंड सरकार देणार आहे. 60% फंड हा जनतेच्या खिशामधनं त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. याचं काय? आणि मराठा आरक्षण या ठिकाणी मिळालं, मराठा आरक्षण मिळालं, आमचे एवढे मोर्चे निघाले, एवढे तरुण या ठिकाणी 58 मोर्चे तरुणांचे या ठिकाणी प्राण गेले. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, ब्राह्मणांनी एकच मोर्चा काढला, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. 500 कोटी रुपयाचं बजेट या सरकारनं या ठिकाणी जाहीर केलं आणि पुरवत्यांना 5,000 रुपये महिना. म्हणजे हे सरकार जातीवादी आहे, धर्मांध आहे आणि हे सरकार जानव्याचं आहे. सर, हा शेतीवरचा पुरेपूर उपचार नाहीये सर. आज कांद्याचे भाव बघा तुम्ही. आज शेतीचे मूळ प्रश्न सोडून मूळ प्रश्नाला बगल देऊन हे उघड राजकारण निर्माण करण्याचं काम हे सरकार दोन्ही मिळून करतायत. त्याच्यामध्ये कोणाचंच काही शेतकऱ्याचं पूर्ण भलं होत नाहीये. आत्महत्या थांबलेलं नाही. ते कर्जमाफी किती वेळेस भेटली, कर्जमाफी हा त्याच्यावरचा इलाज नाहीये. शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे. मोदी सरकारनं आश्वासन दिलं की 2020 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार. मला सांगा, कुठल्या हिशोबानं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार? काँग्रेसकडे, राहुल गांधींकडे असं शेतकऱ्यांच्या बद्दल उत्तर काय? राहुल गांधी म्हणतात आमचं सत्ता आले की आम्ही कर्जमाफी करू. बीजेपी म्हणते आमचं सरकार आले की आम्ही कर्जमाफी करू. आता प्रश्न एवढा असा आहे, मध्य प्रदेशमध्ये 35 रुपये गेले, आमच्याकडं बी 10 रुपये 5 रुपये आले शेतकऱ्याच्या अकाउंटवर. पण मध्य प्रदेशनं सर्टिफिकेट नाही वाटले, मार्केटिंग नाही केली, हे महत्वाचं आहे. मराठा आरक्षणाबद्दल सांगायचं मला, 2014ची निवडणूक शरद पवारांनी इलेक्शनच्या वेळेस मध्ये चुकीच्या पद्धतीने थापडवाता देऊन आरक्षण तात्पुरतं लगेच लागू केलं होतं. परंतु या वर्षा परंतु 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 आता जर त्यांनी त्यावेळेस जर आरक्षण दिलं असतं, 58 मोर्चे काढायची गरज नव्हती. त्यावेळेस आरक्षण दिलं असतं 58. मी पण स्वतः मराठाचा आहे सर. 58 मोर्चे काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही सर. त्यामुळे ते धोतर बाधित. आणि शिष्यवृत्तीबद्दल शिष्यवृत्तीबद्दल सांगायचं झालं ते मला ईबीसी दिली नाही. मी स्वतः कॉलेजचा विद्यार्थी, मला ईबीसी भेटलेली आहे. आज सांगायचं आजच्या तरुणांच्या मनातले नेमके प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे ते सुद्धा या सगळ्या चर्चेतून. युथ कोर्टामध्ये काही महिला सुद्धा आलेल्या आहेत. सर, मला नोटबंदीविषयी बोलायचंय. मोदी सरकारने काळा पैसा बाहेर निघावा म्हणून नोटबंदी एका रात्रीत जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळं काही काळा पैसा बाहेर तर निघाला नाही, पण रुपयाची किंमत मात्र पूर्णपणे घसरलेली आहे. तर त्याचं काय? आज सर, नोटाबंदीच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न बाजारामध्ये येते सर, त्या उत्पन्नाला कवडी मोल भावानं विकावं लागलं. हा नोटाबंदीचा प्रत्यक्ष आमच्या आईवडिलावरती झालेला परिणाम आहे सर. सर, मला एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडायचा आहे. मी मगाशीही बोललो रोजगाराच्या संदर्भानं. रोजगार हा बेसिक प्रश्न त्या ठिकाणी युवकांच्या लक्षात येऊ नये आणि म्हणून या सरकारनं हेतुपुरस्कृतरित्या आरक्षणाचं राजकारण जाणीवपूर्वक पुढं केलं आणि असं आरक्षण दिलं की ते घटनेच्या चौकटीत अजिबात टिकणार नाही. कसं द्यायला हवं होतं? मी स्वतः राज्यघटनेचा संशोधन करणारा विद्यार्थी, माझं राज्यघटनेत PhD चालू आहे आणि म्हणून मी दाव्यानं सांगतो की हे आरक्षण जे मराठ्यांना 16% जे आरक्षण भाजपानं दिलंय, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छातीत ठोकून सांगायला लागलेली की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार आहे. आता 15 दिवसाखाली स्वतः फडणवीसांनी बोलता बोलता सांगितलं की आम्हाला हे आंदोलनाच्या रेट्यामुळे द्यावं लागलं, हे टिकणार आहे की नाही ह्याच्याविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली. हे काय म्हणले की बाबा नोटाबंदी करता आली, ह्यांना सगळं करता आलं. राम मंदिरावर किती दिवस तुम्ही राजकारण करणार आहात? राम मंदिरासाठी तुम्हाला डायरेक्ट GR आणता येत नाही का? तुम्हाला नोटाबंदी एका रात्रीत करता येते, तुम्हाला सगळ्या गोष्टी एका रात्रीत करता येतात. सुप्रीम कोर्टात जर ते प्रकरण असेल तर? सुप्रीम कोर्टात प्रकरण असलं तर नाही विषय. ह्यांना बरं दुसऱ्या गोष्टी करता येतात. ह्यांना करता येते का नोटाबंदी? हे एवढा विषय 15-20 वर्ष झालं 93 पासून चालू आहे की राम मंदिर बांधायचं, असं करायचं तसं करायचं. अजूनही राम मंदिर बांधलं नाही. जे इथलचे काही स्थानिक नेते सुद्धा तिथे जाऊन राम मंदिर बांधण्याच्या विशेष गोष्टी करतात. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना जे म्हणते पहिले मंदिर फिर सरकार, काय वाटतं त्याच्यावर? हे तर पागल झालेत. ह्याचे कोले, कुत्रे, मांजरे, ह्याची ढेरी. एकदा आपण त्या मुंबई महानगरपालिकेचं भाषण ऐकलं, मुंबई महानगरपालिकेचं जर भाषण ऐकलं
त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात कोला कुत्रा मांजर असे भाषण करणारे उद्धव ठाकरे, त्याच्यानंतर सुद्धा हे त्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे. आमचे मित्र सुमंत वाघ आता बोलले की उद्धव साहेबांचं नेतृत्व चांगलं नाही. जर नेतृत्व चांगलं नसतं तर आमचे एवढे उमेदवार निवडून आले नसते. माझं म्हणणं आहे का आमच्या नेतृत्वात दम आहे तेव्हा आम्ही विजयी झालो. राम मंदिराचा विषय मोदीचा विषय नाही. इथं आमच्या पक्षाच्या नेत्याशी हे झाले ना, त्याच्यावर मी बोलतोय. जेव्हा हे बोलले आमचं नेतृत्व चांगलं होतं तेव्हा आम्ही निवडून आलो. अजून पण आम्ही सक्षम आहेत. यांच्या हातात सर्व गोष्टी होत्या. यांनी काय केलं 10 वर्षाच्या काळामध्ये? यांनी काय केलं का? जेव्हा तुम्ही काही नाही केलं तेव्हा आमच्या सत्ता आली. आम्ही आमचं स्वतंत्र येऊ द्या सरकार, आमचा मुख्यमंत्री येऊ द्या, आम्ही राम मंदिर पण बांधून दाखवू. या मोदी सरकारनं शेतकऱ्याच्या जातीला प्रचंड फसवलं. खरंच आपण शेतकऱ्याचे मुलं असतो तर मायच्या इमानदारीनं काळजावर हात ठेवून सांगा की मोदी पाहिजेत म्हणून. काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं हे म्हणण्यापेक्षा 70 वर्ष भाजपाला लोकांनी का नाकारलं हा पण महत्वाचा प्रश्न आहे सर. आणि सर एक मिनिट, ठीक आहे, आता आपण पटापट शिवसेनेवाले सांगतायत एवढे तुम्ही जातीवादी आहेत. बाळासाहेब ठाकरे बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नामविस्तार द्यायला विरोध करत होते, म्हणत होते तुमच्या घरात पीठ नाही, तुम्हाला कशाला विद्यापीठ पाहिजे, तुमच्या घरात तुमच्या बापाचे विचार आहेत का प्रबोधनकार ठाकरेंचे, सांगा तुम्ही. आज देशामध्ये एवढे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. पोटाला भाकरी मिळत नाहीये, नोकरी नाहीये आणि मंदिर कसलं घेत बसता हा त्यांचा खडा सवाल आहे. सर यांच्या मंदिर हे जे म्हणतायत ना मंदिर कसं घेत बसतो, जेव्हा आम्ही बाबरी मस्जिद पाडू शकतो तेव्हा आम्ही तिथं मंदिर पण बांधू शकतो. या सरकारच्या काळामध्ये कधी बांधणार आहात तुम्ही? सांगतोय ना त्या प्रश्नावर. यांचं काय होतंय, आम्ही काय केलं की आमच्या कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही दिलं सांगतोय तारीख पण सांगतोय 2 मिनिटं सांगतोय तारीख विचारतात तारीख. सर यांचं 10 वर्षात सरकार होतं, यांनी आम्हाला तारीख दिली नाही, आम्ही तारीख पण देऊ. जेव्हा आम्ही कोणती गोष्ट आम्ही आरक्षणाचा मुद्दा मांडला त्यांचा विरोध. यांचा शरद पवार एवढं म्हणतात ना, यांचं सरकार होतं ना, यांनी आरक्षण दिलं नाही, आम्ही आरक्षण काढलं, त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी काढायच्या. सर तसा विषय नाही, राम मंदिराचा विषय काढला. आम्ही बाबरी पाडू शकतो तर आम्ही राम मंदिर बांधू शकतो. शेवटचा मुद्दा, या ठिकाणी आपण बीजेपी आणि शिवसेनेबद्दल बोलत आहोत. त्यांनी केलेल्या 4.5 वर्षाचा लेखाजोखा सांगा. त्यांनी केलेले 10 विकास कामं, त्यांनी परभणी शहरामध्ये काय विकास केला, आमदार असेल खासदार असेल, इथं बीजेपीचं तर नाही पण आमदार शिवसेनेचे आमदार शिवसेनेचा खासदार इथं आहे, शिवसेनेचे खासदार इथं आहेत. एक मिनिट, शिवसेनेच्या खासदारांनी या परभणीसाठी नेमकं काय केलं? हा या विषयावर बोलतो 2 मिनिटं. या विषयावर बोलतो मी. सांगतोय या ठिकाणी खासदार साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये इथे एक विद्यालय आणलेलं आहे. बोलतोय 2 मिनिटं. यांनी जो प्रश्न विचारला तुम्हाला समजला नव्हता तरी पण मी बोलतोय सर. खासदार साहेबांनी हे म्हणतायत रस्त्याचा प्रश्न 99% सुटले, 1% बाकीच आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे, रेल्वेमध्ये विविध प्रकारचे पूल वगैरे सर्व कामं हे खासदार साहेबांच्या याच्यामध्ये झालेले आहेत. आणि यांचे जे आता 10 कामं या विषयावर सर यांच्या एक विषय असा आहे सर, हे 10 कामं आम्ही दाखवतात. यांचे राष्ट्रवादीचे आमदार जिंतूरचे म्हणतात की यांच्या खासदार साहेबांचं लोकसभेमध्ये एक क्लिप दाखवा, आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देतो. आम्ही 10 क्लिप दाखवतो, यांनी 10 कामाचा पुरावा आम्ही देऊन टाकतो. यांनी आम्हाला 5 लाख रुपये द्यायचे. परभणी जिल्ह्यातून त्या कंपनीला, परभणी जिल्ह्यातून फक्त भारतामध्ये नाही, परभणी जिल्ह्यातून त्या कंपनीला 174 करोड रुपयाचा नफा झालेला आहे. असा परभणीमध्ये कुठला उद्योग नाही की जो 174 करोड रुपयाचा नफा मिळवून देईल. आणि 174 करोड रुपयाचा नफा त्या कंपनीला दिल्यानंतरही त्या कंपनीनं किती लोकांना इथं दुष्काळ असताना सोयाबीनचा विमा भेटलेला आहे शेतकऱ्यांना परभणी. आपण त्याचं उत्तर घेऊया. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे की कंपन्यांचा फायदा करून दिला जातोय का, पीक विमा असेल किंवा शेतकऱ्यांना हमी भाव असेल, या दोन्ही बाबतीत सरकार अपयशी ठरलंय का? शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल मला त्यांना सांगा वाटतं. 30 किलोच्या जर 2 बॅग घेतल्या तर त्याचा खर्च येते 6,000. कोराजन जर फवारलं त्याचा खर्च येते 8,000. आता आम्हाला, मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हाला त्या 2 बॅगवर सध्या 10 क्विंटलचा उतार आलेला आहे आणि 3400 रुपयाच्या भावाने आम्ही ते घातलेला आहे. तर 34,000. आणि जर आपण त्या स्वामीनाथन आयोगाचा जर विचार केला तर त्याचे निकष काय आहेत की उत्पादन खर्च अधिक 50% नफा, आम्हाला सर ते 1.5 पटाने पण झालाय. आणि क्रॉप लोनचा प्रश्न जर झाला तर आम्ही 500 रुपये, याच्या अगोदर आमचं एकदा दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन हे झालं होतं तर आम्ही 500 रुपये त्याने आम्ही विमा भरला होता. तर आमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये आले. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपण बघितलं तरुणांच्या या सगळ्या न्यायालयामध्ये तरुणांनी वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि या सगळ्या भूमिकांमधून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती म्हणजे आजच्या तरुणांसाठी 2019च्या निवडणुकांच्या दृष्टीनं
कुठला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, कुठल्या मुद्द्यांवरती राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी असं त्यांना वाटतंय। दोन्ही बाजू आपण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की परभणी आणि तिथला तरुण राजकीय दृष्ट्या किती संवेदनशील आहे। तेव्हा आजच्या या सगळेच चर्चेचं विश्लेषण आपण आपल्या न्यायाधीशांकडून जाणून घेऊया। न्यूज 18 लोकमत या युथ कोर्टमध्ये आज असं लक्षात येतं की युवकांनी जेव्हा आपली वेगळ्या प्रकारची मतं मांडलीत तेव्हा त्यांच्या मनामध्ये वेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांबद्दल त्यांच्या भावना काय आहेत त्या त्यांनी आज व्यक्त केलेल्या आहेत। खरं म्हणजे आपल्याला माहीत आहे की या भारताचं नेतृत्व जर कोणाला करायचं असेल तर ते इथून पुढे युवकांनाच करायचं आहे आणि या युवकांच्या भावना जेव्हा त्यांनी इथे मांडलेल्या आहेत तेव्हा निश्चितच या परभणीच्या सर्व राजकीय पक्षांनी याचा विचार करणं आवश्यक आहे आणि या युवकांच्या मतानुसारच आपण या देशाचं पूर्ण राजकारण सांभाळणार आहात आणि म्हणून मी असा निर्णय देतो की या युवकांच्या मतानुसारच इथून पुढे या देशाला चालवणारं सरकार अस्तित्वात येणार आहे। आज हे कोर्ट समाप्त करत आहोत।